नमस्कार, मी मंदाकिनी सत्कार. कबीरायांमध्ये आपलं स्वागत. आपण किती शुद्ध अंतःकरणाने देवाला हाक मारतो, देवाचे नामस्मरण करतो, यावर आपली भक्ती ठरत असते. म्हणून संत कबीर म्हणतात, माला फेरत जुग भया फिरान मन का फेर, कर का मन का डार दे, मन का फेर. मराठी दोहा. माळ फिरवीत युगे संपली, संपले ना मनाचे विकार, हातची माळ टाकुनी कर रे मन मोत्यांचा विचार. कबीर म्हणतात, मनुष्य कितीतरी युगांच्या पासून हातामध्ये माळ घेतलेली आहे मनुष्याने, आणि तो माळ फिरवीत बसला आहे, देवाचं नामस्मरण करतोय, जप करतोय. पण युगेने युगे संपली तरीही माणसाला देव काही भेटलाच नाही. याचे कारण काय? तर माणसाच्या हातात माळ आहे, पण त्याच्या मनातले विकार संपलेच नाहीत. म्हणून कबीर म्हणतात की हातातली माळ आता टाकून दे आणि तू आपल्या मनाच्या मोत्यांच्या बद्दल विचार कर. मनाचे मोती म्हणजे काय? तर दुसऱ्यांच्या प्रती असणारा राग, द्वेष हे दूर करणं, कट, कारस्थान, फसवणूक यापासून लांब राहणं आणि सर्वांच्या बद्दल आपल्या मनामध्ये शुद्ध, निर्मळ, पवित्र भाव ठेवले तर आपल्याला देव नक्कीच भेटेल. म्हणून कबीर म्हणतात, माला फेरत जुग भया फिरान मन का फेर, कर का मन का डार दे, मन का फेर. धन्यवाद.